श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एक अतिशय अद्भुत उपाय सांगणार आहे. तो म्हणजे लाल गुंजेचा उपाय. मंडळी, हा उपाय जर पूर्ण श्रद्धेने आणि नियम पाळून केला तर 11 दिवसात तुमचं काम नक्की होतं. मंडळी, लाल गुंज म्हणजे काय? गुंज म्हणजे एक लहान लाल किंवा काळ्या रंगाची बियासारखी वस्तू, जी आपण बहुधा लक्ष्मी देवीच्या पूजेत, ताईतात किंवा मग कधीकधी धनप्राप्तीच्या उपायात वापरलेली पाहिली असेल. पण मंडळी, लाल गुंजेला महालक्ष्मीचं प्रतीक पण मानलं जातं. ती जिथे असते तिथे लक्ष्मी देवीचा वास असतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते. मंडळी, लाल गुंजा ही एक लहानशी वेल आहे जी आपल्या भारतात सर्वत्र आढळते. तिची बिया अत्यंत आकर्षक लाल रंगाच्या आणि टोकाला काळ्या ठिपक्यांच्या असतात, जणू निसर्गाने रंगवलेले छोटे लाल मोतीच. या बियांना रक्तगुंजा, ललगुंजा, रक्तबी किंवा मग गुंजारस अशी अनेक नावं आहेत. जुन्या काळी सोन्याची वजनं मोजण्यासाठीही गुंजेचा बिया वापर केला जायचा. एक गुंजा म्हणजे एक रक्ती म्हणून मोजली जात असे. मंडळी, लाल गुंजा मंगळ ग्रहाशी संबंधित मानली जाते. त्यामुळे ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांनी या गुंजेचा उपाय केल्यास अत्यंत लाभ होतो. ती लक्ष्मी देवीची आवडती वस्तू मानली जाते, म्हणून ती धन, वैभव आणि समृद्धी आकर्षित करते. शत्रुनाश, नकारात्मक ऊर्जा, दृष्टीदोष आणि अडथळे दूर करण्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. मंडळी, लाल गुंजा दाम्पत्य सौख्यासाठी आणि विवाहयोग जुळवण्यासाठी देखील वापरली जाते. मंडळी, हा उपाय कोणासाठी? ज्यांचं काम वारंवार अडतं, घरात पैशांची कमतरता भासते, पती पत्नीमध्ये भांडणं वाढली आहेत, नोकरी व्यवसायात प्रगती होत नाही, शत्रू, दृष्ट किंवा अडथळ्यांमुळे मन खचलेलं आहे, अशा सगळ्यांसाठी हा लाल गुंजेचा उपाय फार प्रभावी ठरतो. मंडळी, उपाय करण्याची योग्य वेळ. शुभवार म्हणजेच शुक्रवार, मंगळवार किंवा गुरुवार या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. शुभ वेळ सूर्योदयानंतरचा पहिला प्रहर म्हणजेच सकाळी 6 वाजून ते 8 वाजेपर्यंत. ठिकाण आपल्या देवघरात किंवा घराच्या ईशान्य दिशेला स्वच्छ जागी तुम्ही हा उपाय करू शकता. मंडळी, आता आपण बघूया या उपायासाठी लागणारी आवश्यक साहित्य. 11 लाल गुंज फार पवित्र असाव्यात, बाजारात सहज मिळतात. पिवळा वस्त्र किंवा मग लाल कपडा, थोडं गंगाजल किंवा मग स्वच्छ पाणी, हळद, कुंकू, अक्षता, कपूर, उदबत्ती, फुलं, एक लहान चांदीचा किंवा मग तांब्याचा डब्बा, नसल्यास स्वच्छ स्टीलचा डब्बा पण, देवी लक्ष्मीचं छायाचित्र. त्यानंतर मंडळी, हा उपाय करण्याची आपण विधी बघूया. लाल गुंजेचा अद्भुत उपाय. मंडळी, सर्वप्रथम घरातील जागा स्वच्छ करा. देवघरात दिवा, उदबत्ती लावा, लाल वस्त्र पसरवा आणि त्यावर देवी लक्ष्मीचं छायाचित्र ठेवा. तिच्या समोर 11 लाल गुंज ठेवा आणि त्यावर गंगाजल शिंपडा. हळद, कुंकू, अक्षता लावून त्या गुंजांना नमस्कार करा आणि हात जोडून म्हणावं, महालक्ष्मी माता, या गुंजामध्ये तुझं स्वरूप आहे. या गुंजामुळे माझं कार्य सिद्ध होऊ दे. त्यानंतर श्री ही क्ली महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा जपा. त्यानंतर मंडळी, जप झाल्यावर त्या 11 गुंजा लाल कपड्यात बांधा आणि देवीसमोर ठेवा. त्यानंतर मंडळी, 11 दिवस दररोज त्या कपड्याला हळद, कुंकू लावा, दिवा लावा आणि तोच मंत्र म्हणा. म्हणजेच श्री ही क्ली महालक्ष्मी नमः हा असा मंत्र म्हणा. त्यानंतर 11व्या दिवशी त्या गुंजा आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा. मंडळी, त्या गुंजा लक्ष्मी प्रतीक म्हणून नेहमी आपल्या सोबत ठेवा. मंडळी, विशेष सूचना सांगायची झाली म्हणजे दररोज पूजेनंतर हात जोडून एक छोटी प्रार्थना करा. माझ्या घरात कधीही अडचण येऊ नये. माझ्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास असावा. पूजेदरम्यान मनात कोणताही संशय नको. निशंक श्रद्धा हवी.
त्या गुंजांना कधीच अपवित्र ठिकाणी ठेवू नका. दर शुक्रवारी त्या गुंजांना हळद कुंकू आणि फुलं लावून पुन्हा अभिषेक करा. मंडळी, लाल गुंजेचा गूढ फायदे म्हणजेच घरात शांती आणि सौहार्द निर्माण होतं. पैशाला पैसा जोडला जातो. अचानक मिळणारे लाभ वाढतात. पती पत्नीतील ताणतणाव कमी होतो. शत्रू आणि दुष्ट बाधा नष्ट होते. व्यसनात अडकलेली माणसं स्वतःहून दूर जाऊ लागतात. मुलं अभ्यासाकडे वळतात. घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी होते. मंडळी, 11 दिवसात तुम्हाला जाणवेल, घरात एक वेगळी शांतता येईल. पैशाचा प्रवाह हळूहळू वाढतोय. घरातले वादविवाद कमी झाले आहेत आणि मनही स्थिर झालाय. हीच आहे त्या लाल गुंजेची अद्भुत ऊर्जेची शक्ती. मंडळी, या चुका करू नका. गुंजा जमिनीवर पडल्या तर पुन्हा शुद्ध करूनच वापरा. त्या गुंजा दुसऱ्याला देऊ नका. पूजेदरम्यान मोबाईल, टीव्ही बंद ठेवा. पूजन करताना मनात नकारात्मक विचार ठेवू नका. मंडळी, पती-पत्नीत प्रेम वाढवण्यासाठी लाल गुंजाचा उपाय. शुक्रवारच्या संध्याकाळी 3 लाल गुंजा आणि एक छोटा गुलाबाचा फूल घ्या. त्या श्रीकृष्ण, पार्वती किंवा स्वामी समर्थ यांच्या समोर ठेवा आणि म्हणा, ओम नमः पार्वते पतेय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. त्यानंतर मंडळी, या गुंजा आपल्या घरातील कपाटात ठेवा. काही दिवसात नात्यात प्रेम, शांतता आणि समज वाढते. मंडळी, लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे गुंजा विषारी असते, म्हणून ती तोंडात घ्यायची नाही. फक्त पूजा, उपाय आणि प्रतिकात्मक वापरासाठीच ठेवावी. गुंजेची बिया नेहमी लाल कपड्यात बांधून ठेवा. उघड्या ठेवू नका. महिन्यातून एकदा त्यावर थोडा गंध, कुंकू, अक्षता आणि अगरबत्तीचा धूर दाखवा. मंडळी, असं म्हटलं जातं की जेव्हा लाल गुंजा घरात किंवा पर्समध्ये ठेवली जाते तेव्हा ती नकारात्मक शक्ती दूर करते, धनमार्ग उघडते आणि मनाला स्थैर्य देते. जे लोक सतत आर्थिक अडचणीत सापडतात किंवा ज्यांना कामात अडथळे येतात त्यांनी हा उपाय नक्की करून पाहावा. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजे हा उपाय दिसायला छोटा असला तरी त्यामागे आहे ऊर्जा, श्रद्धा आणि देवीची कृपा. 11 दिवसात तुमचं काम होईल, पण त्यासाठी विश्वास, संयम आणि सातत्य हवं. जेव्हा श्रद्धेने आपण देवीला हाक मारतो तेव्हा ती कधीच निराश करत नाही. म्हणूनच आजपासूनच ठरवा, लाल गुंजेचा उपाय श्रद्धेने करा. विश्वास ठेवा, स्वतः अनुभव घ्या आणि लक्ष्मीचा वास घरात कायम ठेवा. जय लक्ष्मी माता.